नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात चालवले जात असलेले हॉटेल ओनली कुरेशी हे बेकायदेशीर पद्धतीने हॉटेल चालवत असल्याचा आणि मोठ्या प्रमाणात जीएसटीची चोरी केल्याचा गंभीर आरोप ॲडव्होकेट हर्षल चावला यांनी केला आहे. 7 जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत चावला यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की विक्रीकर कार्यालयाने 15 दिवसांमध्ये कारवाई केली नाही तर ते स्वतः पुढाकार घेऊन आंदोलन उभा करणार आहे. सदरचा हा विषय पत्रकार परिषद घेण्याचा विषय असा की आता ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर काही जिहादी प्रवृत्तीचे लोक ओनली कुरेशी हा हॉटेल याच्यावर मागील 2-3 दिवसापूर्वी मी एक जीएसटीचा अर्ज देखील दिला होता की जीएसटीची हात चोरी करतो. तसंच हे बिल देखील पाठवलंय. याच्यामध्ये हायलाइट केलेले हा बीफ किमा म्हणून बीफ किमा बीफ मसाला अशा गोष्टी देतोय. बीफ हा ओरिजिनल आपण आता गुगलला देखील सर्च केलं किंवा डिक्शनरीमध्ये देखील पाहिलं तर बीफचा अर्थ हे गौमांस होतं आणि गौमांसावर बंदी आहे. खुल्यामपणे हा बिलमध्ये बी मेन्शन करतोय हा बीफ विकतोय आणि खुल्यामपणे हा जीएसटीची बी चोरी करतोय. तरी सदर याच्यावर आतापर्यंत पोलिसांनी वेळोवेळी कारवाई केली. असे गौरक्षक आहे यांनी देखील कारवाई केलेली आहे. काल संयुक्त कारवाई झाली कुरेशी यांच्यावर. 300 ते 400 किलोचं मांस धरलं गेलं आणि ती कारवाई 4 वाजता झाली आणि आपण बघू शकतो 4:51 हा बीफ विकतोय. म्हणजे याच्याकडं किती मोठ्या प्रमाणाचा हा साठा आहे आणि हा साठा हिने आणला कुठून याची पूर्णपणे नगरमध्ये मोनोपोली चालू आहे. भासम असे 2 इसम आहे जे हे बीफची विक्री करतात. तसेच हॉटेलच्या नावाखाली जीएसटीची देखील चोरी केलेली आहे. यांना देखील ऑनलाईन पैसे मारले काल. आणि अजून जीएसटी मध्ये अजून एक पुरावा माझ्याकडे असा आलेला आहे की यांची असा ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये दिसून आलं की यांची लिमिट संपली. आता लिमिट 1 लाख रुपयाची यांची संपली आणि 1 लाख रुपयाच्या पुढचा यांचा हे आहे बिझनेस आहे आणि यांचे विविध अकाउंट आहे. हे वेगळ्या खात्यावर यांची लिमिट संपली आणि नंतर यांनी हा वेगळा खाता दिला. याच्यावर मी पैसे मारले. नाही, इथून पुढे जेवढे बी बीफ विकणारे लोक असतील त्या सगळ्या लोकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अन्न प्रशासनाने ही कारवाई केलीच पाहिजे आणि अन्न प्रशासन सगळ्यांवर ऐका ना. नाही, सध्याचा हा जो विषय आहे सध्याचं हे फक्त मला जीएसटीचं चोरीचं आढळून आलं. हे हॉटेल ऐका नगर शहरामध्ये जीएसटी बरेच जण असे आहेत व्यापारी लोक त्या जीएसटी करतात. तुमची याच्यावर भूमिका काय असणार? कारवाईची मागणी नाही. जिथं जिथं आढळून आलं जिथं जे लोक जीएसटीची चोरी करणारे असले बीफ विकणारे असले त्यांच्यावर 100% कारवाई करण्याची मागणी आम्ही करणारच आहे. आणि सध्या जर का फूड अँड ॲडल्ट्रेशन डिपार्टमेंट अन्न भेसळ विभाग यांनी जर का यांच्यावर येत्या दिवसात हॉटेल कुरेशी यांना सील केलं नाही, यांना सील लावलं नाही, यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही त्याचा घेरावा घालणार आहे 100%. आणि कलेक्टरला देखील आम्ही सोमवारी जाऊन या सगळ्या गोष्टीच्या माहिती देणार आहे. कलेक्टर साहेबांना देखील आम्ही अल्टिमेटम देणार आहे. सकल हिंदू समाज आणि त्यामधील गौरक्षक महाराष्ट्रभर मधील गौरक्षक येतील. बीफ विकणारे हॉटेल कुरेशी आणि हे अन्न भेसळ विभाग यांनी याच्यावर कारवाई न केल्यास आम्ही यांना घेरावा घालणार आहे.